नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस जवळपास दररोज हजेरी लावत आहे. यातच खेड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर दुपारच्या सुमारास ढगाळ हवामान आणि त्यानंतर सायंकाळी दमदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. खेड तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी 9 मे 2025 रोजी सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. वातावरणात निर्माण झालेला उकाडा या पावसामुळे काहीसा कमी झाला असला तरी शेती आणि पशुधनाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. वादळी वारा व अवकाळी पावसाने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात धुमाकूळ घातला आहे. आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकायला आलेले आंबे गळून पडले आहेत, तर गडद गावातील आमराईमधील वृक्ष मोडून पडले, तसेच शिवारामधील जुने आम्रवृक्ष उन्मळून पडले आहेत. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तांडव पाहायला मिळाला. गाडकवाडी भागात मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. खेड तालुक्यातील दक्षिण भागात शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्याने पुणे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली होती. त्यांना काही वेळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल आणि दुकानांमध्ये आसरा घ्यावा लागला. तसेच काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चास कमान व परिसरात झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे पडली, आंब्यांची गळ झाली, पिके भुईसपाट झाल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी निरभ्र आकाश, 10 नंतर आकाशात ऊन सावल्यांचा खेळ रंगला आणि दुपारी 12च्या दरम्यान राजगुरुनगर शहर परिसरात अनपेक्षितपणे अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली. त्यानंतर दुपारी 3:45 वाजता मात्र ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने तासभर जोरदार हजेरी लावली. यामध्ये पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. खेड तालुक्यात चाकण पंचक्रोशीत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. काळूस भागात पावसाने अक्षरशः सर्वांची त्रेधा उडवली. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाजरी पिकाचे सगळ्यात जास्त नुकसान झाले असून मक्याचे शेतातील उभे पीक देखील खाली पडले आहे. वादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे होर्डिंग कोसळून जीवघेण्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सध्या वादळी वारे आणि पावसाळी परिस्थितीमध्ये होर्डिंग पडून अपघात होऊ नयेत यासाठी महामार्गाच्या लगतचे सर्व होर्डिंग हटवण्याचे किंवा पाऊस काळात मोकळे ठेवण्याची मागणी होत आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी मोई गावाच्या लगत एका 51 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, तर एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. येथे एका महिलेच्या पिशवीत गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 20,700 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. हा गांजा तिने शितोळे नावाच्या दुसऱ्या महिलेकडून आणल्याचं सांगितलं आहे. युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली असताना खेड तालुक्यात सध्या लग्न कार्यातही देशभक्तीपर गाणी लावून तरुणाई घोषणा देत राष्ट्रप्रेम अशा तणावाच्या स्थितीत जागृत ठेवण्याचे काम आवर्जून करत आहे. तर वाजंत्री मंडळीही देशभक्तीपर गाण्यांचे सूर आळवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्यातील गौण खनिजाचा उपसा प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य असल्याने थांबत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। मंदोशी भागातून मोठ्या प्रमाणावर माती उपसा आणि वाहतूक होत असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। राजगुरुनगर येथील खेड बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या सिद्धेश्वर महाराज भोजनालय आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो प्लॅन्टचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते नाना टाकळकर, ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी आदींसह बाजार समितीचे सर्व संचालक, सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी तसेच आडते व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भोजनालयाचं उद्घाटन संपन्न केलेलं आहे। त्यानंतर शुद्ध पाण्याचा हमाल उद्घाटक म्हणून लाभलेले याच तालुक्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि माझे खरं तर मित्र, जिल्हा परिषदचा नारळ सुद्धा त्यांनी माझ्या हस्ते वाढवला होता पहिला, आणि तो यशाचा नारळ होता। मग तो जिल्हा परिषदेत थेट आमदारकी ही बाबाजी शेठ आपल्यापर्यंत कामाने असतो, कपडे मळके असतात, फाटके असतात, मातीने भरलेले असतात, पण सगळा माल माझा कसा व्यापारामध्ये येईल, मार्केटमध्ये येईल, वेळेत येईल, आपल्या कष्टाला कसं दाम मिळेल या चिंतेमध्ये जो माणूस असतो त्याचा विचार आपण अतिशय जमिनीवर उभा राहून केला। वाढा आहे 4,54,18,467। समितीकडे रक्कम रुपये 15,78,46,40,000 रुपयांची मुदत ठेवली आहे आणि ती गुंतवणूक केलेली असून बाजार समितीवर कुठलंही कर्ज नाही, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे। मला एका शेतकऱ्याने पहाटे 4:30 वाजता फोन केला। तो म्हणला तुम्ही सीसीटीव्ही बसवल्यामुळे सभापती एवढं भारी काम झालंय, माझा डाग एकाने चोरून नेला, तर त्याच्या लक्षात आलं सीसीटीव्ही परत आणून ठेवला। 2 जणांचे मोबाईल गेले, बघा मोबाईल रोज एक 2 मोबाईल माझे मोबाईल गेले, मोबाईल सीसीटीव्ही नंतर त्याच्या लक्षात आलं, मोबाईल देखील परत आणून दिले। म्हणजे एखादी यंत्रणा, एक तर आमचे प्रकाश भाऊ गोरे इथे नाही दिवस म्हणावं लागेल। खऱ्या अर्थानं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले 7-8 महिन्यापूर्वी कायापालट झाला आणि सर्वांनी एकत्र येऊन या सर्व संचालकांना साथ देत विजूभाऊ शिंदे सभापती असतील आणि क्रांतीताई सोमवंशी उपसभापती असतील, एक नवीन पर्वाला या मार्केट कमिटीमध्ये सुरुवात झाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्यानं क्रांतिकारी असे निर्णय या ठिकाणी या मार्केट कमिटीमध्ये व्हायला लागले आणि त्या माध्यमातून विजूभाऊ असतील, क्रांतिताई असतील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जे मुद्दे या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि भविष्यात करणार आहोत याबाबतची माहिती सांगण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून त्यांनी केला। खऱ्या अर्थानं ही मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या जीवावर चालणारी एक चांगली मार्केट कमिटी आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे। मग खेड असेल, चाकण असेल, शेलपिंपळगाव असेल, कुडा असेल, पाईट असेल, वेगवेगळ्या ठिकाणी या मार्केट कमिटीचा विस्तार होत असताना खेड मार्केट कमिटीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सुखसुविधा मिळत असताना ग्रामीण भागातून येणारा शेतकरी वर्ग या ठिकाणी रात्रीचा या ठिकाणी बाजार असतो, दिवसाही बाजार असतो आणि त्या भूमिकेतून जायला वेळ होतो म्हणून कधी काळी शेतकरी स्वतः त्या ठिकाणी न जेवता या ठिकाणी येत असतो आणि त्याला योग्य दरामध्ये आपल्या मार्केट कमिटीमध्ये जेवण मिळावं ही भूमिका सर्वच संचालक मंडळाने आपल्या मीटिंगमध्ये मांडली आणि त्या माध्यमातून चाकणला गेले 2 महिन्यापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत 40 रुपयामध्ये भोजन आणि आज आपल्या खेड मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी भोजनाची व्यवस्था शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरू झालेली आहे। सर्वच शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्ये माल घेऊन येणारे शेतकरी असतील किंवा इतरही कर्मचारी असतील, ड्रायव्हर असतील, गाडी मालक असतील, यांच्या बरोबरच राजगुरुनगर शहरामध्ये आपलं तहसील कार्यालय आहे, प्रांत कार्यालय।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। स्वर्गीय गणेश परहाड यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात 3 ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत। तसेच एका ठिकाणी 10 लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण करण्यात आले। यावेळी माजी मंत्री आणि शिवसेना संपर्क प्रमुख सचिन आहेर, आमदार बाबाजी काळे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक भाविकांचा श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्र सरकार, राज्य शासन तसेच सर्वांच्या सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याची ग्वाही देते। आळंदी देवस्थानचे ज्ञानभूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास 25 कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दीपोत्सव इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। श्रींच्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दीपोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती नीलम गोरे, स्थानिक आमदार, खासदार आणि आळंदी ग्रामस्थ तसंच पदाधिकारी यांच्यासह हजारो महिला, पुरुष, भाविक मान्यवर उपस्थित होते। आजवर हजारो ग्राहकांना आणि सभासदांना उभे करण्याचे काम राजगुरुनगर बँकेने केले आहे। सहकार नेहमी विश्वासावर चालतो आणि तो विश्वास बँकेने जपलाय। नफ्याबरोबर बँकेने सामाजिक बांधिलकी जपली असून बँकेचे काम पारदर्शकपणे सुरू आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वासुली फाटा, भांबोली, तालुका खेड येथे व्यक्त केले। भांबोली तालुका खेड येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सुरू होत असलेल्या 18व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी आमदार बाबाजी काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण आहेर, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, मंदार कुलकर्णी, वासुलीच्या सरपंच कोमल पाचपुते, भांबोलीच्या सरपंच शीतल पिंजन यांच्यासह सर्व संचालक आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। पुढे बोलताना मोहोळ म्हणाले की आजवर सहकार खाते कृषी खात्याच्या अंतर्गत काम करीत होते, परंतु देशात सहकाराची गरज लक्षात घेऊन मोदीजींनी स्वतंत्र सहकार खाते सुरू केले। महाराष्ट्र सरकारने समृद्ध असून त्यातील नागरी बँकेमध्ये राजगुरुनगर बँकेचा मोलाचा वाटा आहे। तसेच देशभरातील नागरी सहकारी बँकांना भक्कम करण्यासाठी, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे। यातून केंद्र सरकार या बँकांच्या सक्षमतेसाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध व गंभीर असल्याचे अधोरेखित होते। आमदार बाबाजी काळे म्हणाले की युवा आणि अनुभवी संचालक मंडळ चांगले काम करीत आहे। ही बँक सर्वसामान्य नागरिकांना आणि उद्योजकांना बळ देणारी आहे। दरम्यान भांबोली शाखेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून राजगुरुनगर बँकेने सभासदांना 2023-2024 सालचा 9% लाभांश जाहीर केला आणि वाटपासही सुरुवात केली। तसेच या शाखेच्या शुभारंभानिमित्त तुकोबा आवर्त ठेव योजना सुरू केली। या योजनेचा लाभ बँकेच्या सर्व शाखांमधून ग्राहक घेऊ शकतील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली। मंचावरती मंत्री महोदय आणि अनेक मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत। चाकण गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या दोन्ही मंदिरात शुक्रवारी 9 मे 2025 रोजी धार्मिक पूजा करून यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। चाकण गावाचा बैलगाडा घाट यंदा बिरदवडी येथे होत आहे, त्यामुळे चाकणमधील धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर बिरदवडी ग्रामचे ग्रामदैवत रोकडोबा महाराज मंदिरात देखील सकाळी 7 वाजता धार्मिक पूजा करून बैलगाडा घाटाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर बैलगाडा घाट सुरू करण्यात आलाय। चाकणमधील बैलगाडा शर्यतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।